पाहू शकता किती क्यूट ज्या स्कूटर आहेत ते त्यांनी दाखवलेले आहेत. 18% in just 2 minutes. जी ओल्ड जनरेशन स्विफ्ट आहे ना तीच इथे शो केलेली आहे, जी की आपल्याकडे नेक्स्ट जनरेशन आलेली आहे. फूड ट्रक टाईप बनवलेलं आहे, मस्त आहे का ना. हो का आपल्या इंडियावर जी विकली जायची आपल्याकडं त्याचं नेक्स्ट जनरेशन एव्हरेस्ट तुम्ही इथे पाहताय. आणि ही आहे ॲकॉर्ड. इथे मोस्टली जगामधला जेवढा पण मीडिया असेल ना, म्हणजे मोटर शो जो असतो ना त्याच्यापैकी इथे सर्वात जास्त गाड्या बुक होतात. त्यांची ही गाडी पहा, एवढी क्यूट आहे ना ही गाडी. हा पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्येच असणार आहे. ओ भाई क्या बात आहे. प्लग इन हायब्रिड, एस क्लासमध्ये प्लग इन हायब्रिड. इथे जर पाहिलं हा देखील एक व्ही क्रॉस आहे. ओ भाई व्ही क्रॉस तर भारतामध्ये विकला जातो ना, तो काय एक डिशूम देऊ का डिशूम. हा तुम्ही पाहून घ्या एकदा. हो भाई काय डिझाईन आहे जबरदस्त. देन पजेरो स्पोर्ट हा ब्रँड ॲक्च्युली येणार होता बरं का इंडियन मार्केटमध्ये. वॉल्यूम पहा होतो तो. इथे कॅमेरा आहे आणि इथे आतल्या साईडला स्क्रीन आहे. सो तुम्ही आता इथे जी क्रेटा विकली जाते ना तर तिचं जर तुम्ही रिअर प्रोफाईल पाहिला तर असं काय आहे. आणि ही गाडी आहे ना खरंच कॉम्पिटिशन देणारी आहे टोयोटा फॉर्च्युनरला. सो हे ऑल इलेक्ट्रिक मिनी कूपर AC रिअर प्रोफाईल तुम्ही पाहू शकता. किती क्यूट जे पिकअपचं डिझाईन आहे हे इथे यांनी शो केलेलं आहे भाई. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मी अटेंड करतो आहे माझा फर्स्ट इंटरनॅशनल मोटर शो जो की बँकॉक या ठिकाणी होतो आहे. आणि थायलंडमध्ये बँकॉक आहे, तुम्हाला नक्कीच माहिती असेल. सो माझ्या मागे तुम्ही पाहू शकता हे जे नाव आहे बँकॉक इंटरनॅशनल मोटर शो. सो म्हटलं चला आता तुम्हाला काही या आतमध्ये आहे ना ह्या एक्सपोमध्ये काय काय गोष्टी असतात, म्हणजे कुठल्या कुठल्या कार असतात ज्या की नॉर्मली बाकीच्या कंट्रीमध्ये. आता काय होतं आपण भारतात राहतो, सो बऱ्यापैकी वेस्टर्न कंट्रीमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस आपल्याला त्याबद्दल जास्त काही माहीत नसतं. सो लेट्स सी इथे कुठल्या ब्रँड आहेत, कुठल्या गाड्या आहेत, इथलं कल्चर कसं आहे, लोक गाड्या कसे खरेदी करतात, याच्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. चला आपण ब्लॉगला सुरुवात करूया. इंटरनॅशनल ट्रिप म्हटलं की थोडंसं कन्फ्युजन भरपूर असतं. सो माझ्यासोबत आहे ध्रुव जो की प्लस ड्राईव्ह त्याचा प्लॅटफॉर्म आहे आणि तो मुंबई मधनं सगळ्या गोष्टी ऑपरेट करतो. सो इथे तुम्हाला पासेस वगैरे इथे दाखवावे लागतात. थँक्यू. आणि इथली जी लोक आहेत ना खूप कोऑपरेटिव्ह बरं का, रिस्पेक्टफुली काम करतात. सो हा ध्रुव की आम्ही आज आहे ना ठरवलं की व्लॉग करायचा. आणि फर्स्ट ज्यावेळेस आम्ही एंट्री करतो ना हॉलमध्ये, सो फर्स्ट आपला भारतीय ब्रँड इथे दिसतोय रॉयल एनफील्ड. आणि थोडंसं प्राऊड फील होतं बरं का की नाही का, म्हणजे आपले भारतीय ब्रँडसुद्धा इंटरनॅशनल मार्केटमध्ये शो करतात त्यांचे प्रोडक्ट आणि इथे विकतात देखील. सो आहे तेवढ्या कॅपॅबिलिटीज आपल्या भारतीय ब्रँडमध्ये सुद्धा आहे. तर आता इथे जर पाहिलं तर भरपूर गाड्या ज्या आहेत इथे यांनी शो केलेले आहेत. जसं की बघेल शॉटगन 650 आहे, देन मिटिऑर 350. पुढची जर पाहिली आपली क्लासिक 350. हो भाई या गाडीने ना पूर्ण भारतामध्ये म्हणजे एकतर्फा राज केलेले बरं का, जलवा आहे हमारा. तो ही एक आहे. देन इथे आहे आपली हंटर 350, शॉटगन 650 मल्टिपल कलरमध्ये. गोरिल्ला तुम्ही पाहू शकता 450. देन इथे अगेन क्लासिक आहे. बऱ्यापैकी तुम्हाला इंटरसेप्टर वगैरे अशा गाड्या ज्या आहेत पाहायला भेटतात. पुढे जाऊया आपण. एक स्टॉर्म म्हणून यांच्याकडं एक ब्रँड आहे, ते ओलासारख्या गाड्या ज्या आहेत इथे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि स्विफ्ट यांनी इथे शो केलेली आहे तुम्ही पाहू शकता. बट ही गाडी बऱ्यापैकी तुम्हाला जर पाहिलं मोठे अलॉय इथे पाहायला भेटतात. मागच्या साईडला डिस्क ब्रेक आहेत. रिअर साईडने जर पाहिलं ओके. सो बेसिकली याच्यामध्ये ड्युअल जेट जे इंजिन आहे ते इथे जर पाहिलं सुझुकीचं जे पहिल्यामध्ये जर पाहिलं टू व्हीलर यांच्याबरोबर. बट इथले मोस्टली मी काही टू व्हीलर पाहिलं का ज्या कम्प्युटरमध्ये काम करतात बऱ्यापैकी थोडंसं वेगळं डिझाईन ही सुद्धा पाहू शकता. आणि यांचे रिअर टायर पाहिले ना तर ते सुद्धा छोटे तुम्हाला इथे पाहायला भेटतात बरं का. त्यानंतर इकडे जर पाहिलं ऑपरे बगमॅन. सो ही बगमॅन जर पाहिली तर एकदम वेगळी बरं का आणि भरपूर मोठी आहे. तर याचा जो व्हिडिओ आहे ना हा बनवण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. अशी काही गाडी आहे जर पाहिलं तुम्ही ऑन ऑफ जी कीज आहे ती एंटर करू शकता. हो भाई म्हणजे जर पाहिजे स्पीडोमीटर, इन्स्ट्रुमेंट क्लस्टर हे सर्व तुम्हाला इथे पाहायला भेटतं. जबरदस्त डिझाईन आहे बरं का या गाडीचं. आणि मोस्टली ही क्रुझर जी स्कूटर आहे ही असणार आहे. हिचे तुम्ही टायर वगैरे भरपूर मोठे जे टायर आहेत हे तुम्हाला इथे पाहायला भेटतात. इकडे यामाने जर पाहिलं तर त्यांच्या भरपूर गाड्या म्हणजे शो केलेल्या आहे बरं का.
आणि डिझाईन बाई फर्स्टच मी स्कूटर पाहतोय जी की हो कसं डिझाईन बा छान डिझाईन आहे. आणि फॅझिओ जे नाव आहे हे या स्कूटरचं असणार आहे. यामा अशासुद्धा स्कूटर बनवते तुम्ही पाहू शकता. सो बऱ्यापैकी तिकडे जर पाहिलं रेट्रो फिनिशमध्ये सुद्धा भरपूर गाड्या आहेत. त्यांनी इकडे ज्या नवीन आहेत MT-15 वगैरे ह्या सर्व गाड्या तुम्हाला ते यामाने शो केलेल्या आहेत. सुझुकीच्या या स्पोर्ट्स बाईक आहेत सर्व. ते मोस्टली इथे आहे ना टू व्हीलरमध्ये जर पाहिलं ना जास्त इलेक्ट्रिक दाखवण्याचा प्रयत्न नाही केलेला बरं का या लोकांनी. मोस्टली पेट्रोल ज्या व्हेकल आहेत ह्याच तुम्हाला इथे पाहायला भेटतात. जसं की BMW मोटर वर्ल्ड जर पाहिलं तर इथे भरपूर त्यांच्या ज्या आईसमध्येच ज्या बाईक आहेत त्या शो केलेल्या आहेत. ही गाडी बा ओ भाई नेक्स्ट लेवल आहे. R18 1800 cc इंजिन आहे. हे तुम्ही इमॅजिन करा की हे इंजिन किती बाहेर आले आहे. पॉवर याचे पिस्टन जबरदस्त बाईक आहे. त्यांनी पुढची R18 ही पूर्णपणे क्रुझर टाईप म्हणजे इथं सामान वगैरे ठेवण्यासाठी जी जागा आहे ती यांनी केलेली आहे. सो जर स्टार्टिंगला बाईक कवर करूया. एकदा बाईक झालं की मग तुम्हाला मी 4 व्हीलर देखील दाखवतो. हार्ली डेव्हिडसनची बाईक पहा. हो जबरदस्त काय लुक आहे खतरनाक पोर्टस्टर. आता हे ज्या वरती कापड ठेवलेलं आहे ना सो ह्या गाड्या आता लॉन्च होतील बरं का. त्यानंतर इथं यांचा एक याडिया म्हणून एक ब्रँड आहे जो की मोस्टली EVमध्येच असणार आहे. त्यांनी देखील त्यांच्या EV जे आहेत इथे शो केलेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती क्यूट ज्या स्कूटर आहेत ते त्यांनी दाखवलेले आहेत. खूप म्हणजे खूप मस्त दिसायला. हॅलो. आणि ही मी ध्रुवला म्हणत होतो की ही सूटकेस तू घे कारण की ही इलेक्ट्रिकमध्ये आहे. सो त्याच्या पायाला देखील लागलेलं आहे त्यामुळे तो थोडासा लंगडत चालतो. तर ही त्याने वापरली तर त्याला एका स्टॉलवरून दुसऱ्या पवेलियनला जायला एकदम परफेक्ट होऊन जाईल. तर काही अशा टाईपच्या देखील इलेक्ट्रिक तुम्हाला पाहायला भेटतात. मीडिया आणि म्हणजे मी काय त्याला इंग्लिश वी कांट अंडरस्टँड. हे काहीतरी मला सांगतात बरं का स्कॅन वगैरे करायला. Hello, and this Express Kit has many detailed information of our brand. Our brand is the global #1 electric two-wheel vehicles. Okay. Sales volume. So, do you want to know more about our product? Here is the product line, and this is the new technologies, fast charging technology. You can charge to 18% in just 2 minutes. Okay. 20 minutes. The charge station. Okay. But the overall design is very cute and beautiful. Yeah. This is designed for ladies, students. Yes. So, but this product is high speed. It's 80 kilometer per hour. Okay. Yeah. 80. Top speed. Yeah. सो बेसिकली माझ्या मागे येडिया हा जो ब्रँड होता जो की चायनीज आहे बट ते थायलंडमध्ये सुद्धा त्यांच्या गाड्या विकतात. तो बऱ्यापैकी त्यांनी मला त्यांच्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगितली आणि त्यांनी माझा कॉन्टॅक्ट नंबर देखील घेतला त्यांचा देखील दिला आणि म्हटलं की आम्ही तुमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू PRचा वगैरे. बऱ्यापैकी इथे रिस्पेक्ट खूप आहे बरं का. म्हणजे तुम्ही कोणालाही भेटा ते खूप रिस्पेक्टफुली तुम्हाला काम करतात. तुमच्याकडे जर कॅमेरा असेल ना तो पुढची लोक पटकन बाजूला होतात कारण की त्यांना माहिती हा व्हिडिओ बनवतोय काहीतरी इम्पॉर्टंट असेल. त्यामुळे तो जो एक रिस्पेक्ट आहे ना प्रत्येक गोष्टीमध्ये हा थायलंडमध्ये देखील तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं इथे फील होतो आणि लोक तशी वागतात देखील. सो पुढे जर पाहिलं जेनिया ऑटो यांनी ह्या गाड्या इथे शो केलेल्या मोस्टली यांच्या सिडानच आहे बरं का. आणि या पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये असणार आहे. जे डोर जर पाहिले डोर हँडल बाहेर येतात आणि तुम्ही अशा पद्धतीने ओपन करू शकता. अशी काही गाडी आहे आणि काही जे डिझाईन आहे इथे पाहायला भेटतं. सो 400 ते 500 किलोमीटरची रेंज. आणि मोस्टली ह्या सर्व गाड्यांमध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन काय दिसेल माहिती का तर पुढचं इंटिरियरमध्ये मोठी एक लॅपटॉप साईजची जी स्क्रीन आहे ती देऊन टाकायची. चांगलं इंटिरियर द्यायचं दॅट्स इट आणि गाडी लॉन्च करून टाकायची. आणि चायनीजमध्ये जर पाहिलं तर ती कॅपेबिलिटीज जर पाहिली नक्कीच चांगली आहे. इथे 510 किलोमीटरची जी
रेंज या गाडीमध्ये ऑफर करण्यात आलेली आहे. हा देखील एक ब्रँड यांनी इथे दाखवलेला आहे. बऱ्यापैकी चांगलं डिझाईन बरं का. JY एअर असं या मॉडेलचं जे नाव आहे ते असणार आहे. आता होंडाच्या पवेलियनमध्ये जर पाहिलं इथे मल्टिपल बाईक आपल्याला पाहायला भेटतात. सो तुम्ही म्हणता ना होंडाचं आपली शाईन ॲक्टिवा, इथं तसा काही विषय नाही. इंटरनॅशनल मार्केटमध्ये पहा तुम्ही होंडा कुठल्या गाड्या विकते जबरदस्त. म्हणजे ह्या गाड्या जर त्यांनी भारतामध्ये लॉन्च केल्या ना, रॉयल एनफिल्डला म्हणजे क्लासिक 350 वगैरे असेल यांनासुद्धा ह्या गाड्या चांगल्या पद्धतीनं ज्या आहेत म्हणजे टक्कर देऊ शकतात बरं का, एवढ्या जबरदस्त आहे. आता ही जर पाहिली रॅली CRF म्हणून एक आहे. सो बेसिकली आपल्याकडं जी हिरोची एक्सपल्स आहे ना, त्या गाडीच्या कॉम्पिटिशनला सुद्धा ही गाडी येऊ शकते. ते त्यांनी आणायला पाहिजे. ही सुद्धा जर पाहिलं CRF 300L इथे यांनी शो केलेली आहे. काही सुझुकी आणि इथं तुम्हाला माहिती आहे का थायलंडमध्ये आहे ना सुझुकी मला कोणी जास्त विचारत नाही माहिती का, म्हणजे जास्त नाही. इथं खूप स्ट्रगल करतात ते. त्यांनी जर पाहिली इथे जी ओल्ड जनरेशन स्विफ्ट आहे ना तीच इथे शो केलेली आहे. जी की आपल्याकडे नेक्स्ट जनरेशन आलेली आहे. तुम्हाला एक गाडी दाखवतो, ही पहा सेलेरिओ. आपल्याकडे नेक्स्ट जनरेशन येऊन 2 वर्ष झाले, बट इथे सेलेरिओ अजून ओल्ड जनरेशन विकली जाते. आणि ही आहे आपली कॅरी. भारतामध्ये जी सुपर कॅरी विकली जाते तिचा आणि हिचा लांब संबंध आहे. थायलंडमध्ये ही बऱ्यापैकी गाडी दिसते बरं का, जास्त नाही पण ठीक आहे दिसते. इंटिरियर तुम्हाला एकदा दाखवून देतो या गाडीचं. AC आहे बरं का, पायनरची म्युझिक सिस्टीम आणि बेसिक असा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर. बाकी तर डेक लेन सुद्धा मोठा आहे. स्विफ्ट जर पाहिली ड्युअल जेटमध्ये थोडंसं ग्राफिक डिझाईन वगैरे केलेलं आहे. इकडे सेलेरिओ जर पाहिली ही डमी आहे बरं का. बाकी सेलेरिओ देन आतल्या साईडला जर तुम्हाला मी दाखवली ही सेलेरिओ. सो लेडीजला देखील बऱ्यापैकी बरं का इथे अट्रॅक्ट करण्यासाठी ना वेगवेगळ्या डिझाईन इथे पाहायला भेटतात. बॉक्स आहे आणि हा EMT नाही बरं का, प्रॉपर तुम्हाला टॉर्क कन्व्हर्टर याच्यामध्ये कंपनीने दिलेलं आहे. ही भारतामध्ये जिमनी तर कुठे दिसत नाही आपल्याला, बट इथे यांनी जर पाहिली ही 3 डोअरमध्ये असणार आहे. आणि पूर्णपणे आता मला तुम्हाला आतमध्ये तर नाही दाखवता येणार, बट ही मॉडिफाईड केलेली आहे. बऱ्यापैकी तुम्हाला सस्पेन्शन वगैरे मॉडिफिकेशन जे आहे ते इथे पाहायला भेटतात. खालच्या साईडने एकदा तुम्ही पहा. सो अशी काही ही 3 डोअर आहे. त्यानंतर XL7. आता आपल्याकडे XL6 विकली जाते आणि तिला बकेट सीट येतात, बट इथे जर पाहिलं XL7 आहे. आणि मोस्टली इथे गाड्या आहे ना लोक जास्त करून आम्ही टॅक्सीसुद्धा पाहिलं ना ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्येच आहे. त्यांनी इथे कॅरीवरती ना एक फूड ट्रक टाईप बनवलेलं आहे. फूड वगैरे तुम्हाला जर घ्यायचं असेल ना तर ते तुम्ही इथनं घेऊ शकता. सो एक कन्सेप्ट आहे. जिली म्हणून ब्रँड आहे बरं का, हा देखील चायनीज आहे. यांनी देखील यांच्या SUV गाड्या ज्या आहेत ते शो केलेल्या आहेत. जिली EX5 आणि आय थिंक एकच प्रोडक्ट त्यांनी दाखवलेलं आहे EX5. आता ह्या गाडीमध्ये जर तुम्ही जर पाहिलं तर जवळपास 500 ते 600 किलोमीटरची रेंज. असं जे डिझाईन पाहायला भेटतं जसं की आपल्याकडे एक लॅपटॉप असतो तशी स्क्रीन, तिकडे देखील एक छोटी स्क्रीन, स्टीअरिंग चांगलं प्रीमियम इंटिरियर, वरती एक देऊन टाकायचा मून रूफ. तर पाहिलं इथे देखील थोडंसं डिझाईन आहे, ॲम्बिएंट लाईटिंग टाईप आहे. इथे स्क्रीन आहे. इथे तुम्हाला जे स्टेअरिंग व्हील आहे ते पाहायला भेटतं. ती पूर्ण जगामध्ये जे चायनीज ब्रँड आहे ना हे खूप ॲग्रेसिव्हली पुढे जातात. ह्या गाडीचं ओव्हरऑल डिझाईन जर पाहिलं एकदम परफेक्ट फिट अँड फिनिश लेवल तुम्हाला चांगले भेटतं. त्यामुळे भारतामध्ये सुद्धा आपण लिमिटेशन आणलेले गव्हर्नमेंटने, पण तुम्हाला बाकीच्या मार्केटमध्ये जर पाहिलं थायलंडमध्ये जर पाहिलं तर इथे इम्पोर्ट जरी गाड्या केल्या तर देखील जास्त काही टॅक्सेस वगैरे नाही आहे. आपल्याकडे टॅक्सेस जास्त आहे, बट तरी पण चायनीज जे प्लेयर आहेत ना हे खूप ॲग्रेसिव्हली जे आहे ते पुढे जात आहेत. देन होंडाच्या काही आपण ज्या गाड्या आहेत त्या पाहूया. जसं इथे आहे होंडा सिटी सिविक, लेजंडरी गाडी आहे, लेजंडरी. आणि ही सुद्धा इथे हायब्रिड इंजिनसोबत येते. हायब्रिड इंजिन म्हणजे फ्रंट साईडला तुम्हाला पेट्रोल इंजिनसुद्धा भेटतं आणि इलेक्ट्रिक मोटरसुद्धा भेटते आणि बॅटरी पॅक देखील याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. आतल्या साईडला इंटिरियर जर पाहिलं असं काय इंटिरियर जे आहे ते देण्यात आलेलं आहे. आणि ही आहे ॲकॉर्ड. काय गाडी आहे राव, जबरदस्त. ॲकॉर्डचा जो एक फॅन फॉलोईंग आहे ना तो जबरदस्त आहे. भारतामध्ये एक काळ असा होता ही गाडी विकली जायची, बट जसं जसं सिडानचं मार्केट कमी होऊन गेलं तसं तसं इथे आपल्याकडे सिडान बंद झाल्या, त्यापैकीच ही ॲकॉर्ड आहे. बट इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुम्हाला ही गाडी नक्कीच चांगल्या प्रकारे जे आहे ते ओव्हरऑल फिट अँड फिनिश लेवल असेल. तो आपल्या भारतामधून अमित द्विवेदी पावर ऑन व्हील्सकडून. सर जी कैसे हो? बहुत बढ़िया. मराठी नहीं आती. हाँ वही, इसलिए मैं हिंदी स्टार्ट किया ना. इकडे 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 बसा बसा.
हाँ ठीक है ना? ठीक है, अरे एकदम बढ़िया, कोई भी इश्यू नहीं। चलो थैंक यू भाई। सो तो क्या है इसमें, क्या चेंज है? ये RS है ना। ये तो आएगी नहीं। हाँ, ये तो ऑब्वियसली ये इंडिया में इतना स्ट्रगल कर रही है होंडा सिटी रेगुलर अपनी, तो ये तो ऑब्वियसली नाही आएगी। सिटी का ही होंडा सिटी RS। आता RS मॉडेलमध्ये ना बऱ्यापैकी तुम्हाला ब्लॅक अलॉय व्हील, देन आतल्या साईडला थोडंसं एक स्पोर्टी कॅरेक्टरचं जे ब्लॅक इंटिरियर हे तुम्हाला पाहायला भेटतं। आपल्याकडे जी WRV विकली जाते ना आणि जी इथे विकली जाते, भरपूर फरक आहे। ऑलमोस्ट 4.2 मीटरच्या दरम्यान या गाडीची जी लेंथ आहे ती असणार आहे। ही गाडी जर पाहिली ना, म्हणजे ओव्हरऑल जो फील आहे ना, तुम्ही ही ग्रिल वगैरे पहा, त्यानंतर होंडाचा लोगो पहा, एकदम जबरदस्त जो फील आहे हा या गाड्यांमध्ये आहे। पण भारतामध्ये तर या गाड्या काय आपल्याला पाहायला भेटणार नाही आहे, बट इंटरनॅशनल मार्केटमध्ये आहे। तर पाहिलं इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक असेल, आय थिंक व्हेंटिलेटेड सीटसुद्धा या गाडीमध्ये येत असतील बरं का, स्टेअरिंग व्हील। आणि फ्रंट साईडने मी एकदा जर तुम्हाला गाडी दाखवली तर अशी काय जी गाडी ही तुम्हाला फ्रंट साईडने पाहायला भेटते। बेसिकली फ्रंट पार्किंग सेन्सर इथनं आय थिंक चार्जर असणार आहे, सो इथनं तुम्ही गाडी जी आहे ते चार्ज करू शकता। आणि ओके, हे 11,99,000 जे थाई आहे त्याच्यामध्ये ही गाडी इथे त्यांनी शो केलेली आहे। असं काय जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं। एक नॉर्मली ह्या मोटर शोचं एक ज्याला म्हणू शकतो आपण पॉझिटिव्ह गोष्ट काय माहिती का, कंपन्या इथे खूप ॲग्रेसिव्हली आणि खूप एफर्ट दाखवतात, कारण की इथे लोक आहे ना ॲक्च्युअलमध्ये येऊन गाड्या बुक करतात। आता ॲक्च्युली फर्स्ट 2 डेसाठी मीडिया डे आहे, सो त्यामुळे बऱ्यापैकी मीडियाच इथे पाहायला भेटतो। पण ज्यावेळेस पुढचे 8-10 दिवस हा मोटर शो चालतो ना, तर नॉर्मल पब्लिक येतं इथे, ते गाड्या पाहतात आणि गाड्या बुक करतात। आणि इथे मोस्टली जगामधला जेवढा पण मीडिया असेल ना, म्हणजे मोटर शो जो असतो ना, त्याच्यापैकी इथे सर्वात जास्त गाड्या बुक होतात। GAC हा जो GAC ब्रँड आहे ना, जो की आम्ही ज्यावेळेस एअरपोर्टवरनं हॉटेलवरती येत होतो तर त्यावेळेस हा जो ब्रँड आहे, तर ह्या ब्रँडची जी सिडन ही आम्हाला घ्यायला आली होती। सो ही M8 तुम्ही गाडी पाहिला, जबरदस्त आहे राव, म्हणजे ही टोटल वेलफेअरचीच कॉपी वाटते बरं का। बट ठीक आहे, ब्रँड काहीतरी करतोय हे महत्त्वाचं आहे। असा काय जो इलेक्ट्रिक गेट आहे हा तुम्हाला पाहायला भेटतो। आणि त्या साईडने जर पाहिलं तर जे की तुमच्या घरामध्ये जर कोणी अपंग असेल आणि समजा त्यांना इथे बसायचं आहे, सो हे सीट खाली येतं, त्यांनी इथे बसायचं आणि देन मग प्रॉपर पद्धतीनं ते जे सीट आहे हे आतल्या साईडला जातं। सो माझ्या मते हे जे फीचर आहे ना, हे भरपूर कामाचं आहे आणि याच्यावरती आपण एक रील देखील बनवूया बरं का, भरपूर व्हायरल होऊन जाईल। सो आतल्या साईडला जर पाहिलं असं काय गाडीचं इंटिरियर आहे। फ्रंट साईडने बघू शकता मोठी स्क्रीन वगैरे देण्यात आलेली आहे, वरती लाईट्स वगैरे देखील आहे, EV आहे। ओव्हरऑल डिझाईन जर पाहिलं ना या गाड्यांचं, एक डिझाईन नेक्स्ट लेवल आहे बरं का। म्हणजे चायनीजला एका गोष्टीत मानावं लागेल की ते जे पण प्रोडक्ट बनवतात ना, ते खूप म्हणजे थोडंसं क्यूट टाईपच बनवतात। आता ही जर पाहिलं हायटेक ST म्हणून एक इलेक्ट्रिक स्पोर्ट टाईप थोडीशी गाडी इथे शो केलेली आहे, टेस्लासारखी गाडी। आणि यांनी ना याच्यामध्ये जर पाहिलं इथे स्पेसिफिकेशन आहे, अच्छा ही पूर्णपणे लेंथ असणार आहे, बट रेंज किती आहे याच्याबद्दल नाही कळणार, कारण की हे सगळं थाई लँग्वेजमध्ये बरं का। बट ठीक आहे, बट इथे जर पाहिलं तर तुम्हाला या गाडीचे डोअर दाखवतो। या गाडीचे डोअर पहा फक्त तुम्ही कशा प्रकारे वर होतात। सो असे हे जे डोअर आहेत ते वर होतात आणि मग आतल्या साईडला जाऊन जायचं। इथे हे हायड्रोलिक स्टड जे आहेत आलेले आहेत। GAC हा जो ब्रँड आहे यांच्या अंडर जर पाहिलं तर ह्या गाड्या देखील येतात। जबरदस्त गाडी आहे आणि किती रेंज दिलेली आहे, हां 490 किलोमीटरची रेंज आहे बरं का या गाडीची, इलेक्ट्रिकमध्ये आहे पूर्णपणे, पाहू शकता। आता हे कवर असल्यामुळं आतल्या साईडला नाही जर मी तुम्हाला दाखवू शकत, बट ओव्हरऑल जर पाहिलं अगेन मोठी एक स्क्रीन तिथे आहे, स्टेअरिंग व्हील आणि पुढे इन्स्ट्रुमेंटच्या स्टोअरची सुद्धा स्क्रीन तुम्हाला। गाड्या तर भरपूर आहे बरं का, चायनीजने तर भरून टाकलेले आहे सगळीकडं। आणि इथे तुम्ही जर पाहिलं नाही ह्या पूर्ण मुली आहेत बरं का। आणि थायलंडमध्ये एक गोष्ट काय माहिती का, तुम्हाला इथे म्हणजे कुठलंही काम असं नाही की पुरुषांनीच करायला पाहिजे किंवा मुलींनी करायला पाहिजे, कुठलाही विषय नाही, इथे सेम इक्वॅलिटी आहे। जे काम पुरुष करतात ना ते काम मुलीसुद्धा करतात। आता ज्यावेळेस मी इथे एक बाथरूम पाहिलं होतं ना, तर तिथे एक एजेड लेडीज होती, बट ते जेंट्सचं जे बाथरूम आहे ते क्लीन करत होते।
अशा गोष्टी आहेत. BYDचा हा जो स्टॉल आहे हा तुम्ही पाहू शकता. पवेलियनमध्ये बेसिकली आपण आलेलो आहोत. आणि ही जी डॉल्फिन आहे ही ॲक्च्युली त्यांनी रजिस्टरसुद्धा केली बरं का भारतामध्ये, पण ती लॉन्च नाही करू शकले कारण की गव्हर्मेंटच्या थोड्याशा रूल्स अँड रेग्युलेशननुसार गाडी भारतातच बनवा असं गव्हर्मेंटचं म्हणणं आहे. तो ही डॉल्फिन येता येता राहून गेली, बट ही येऊ शकते. जर भारतामध्ये त्यांनी लॉन्च मॅन्युफॅक्चरिंग करण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच होऊ शकते. सो असं काय इंटिरियर तुम्हाला या गाडीचं पाहायला भेटतं. इथे जर पाहिलं पार्किंग ब्रेक अशा पद्धतीनं, इंजिन ॲटो स्टार्ट स्टॉप, ट्रॅक्शन कंट्रोल. बाकी इथे जर पाहिलं हे चायनीज आहे ना, तुम्हाला जे बटन्स वगैरे आहे ते खूप वेगळ्या पद्धतीने ते शो करतात. सो इथे अगेन डोर हँडल पहा तुम्ही, वेगळाच विषय आहे भाई, काहीच नाही. आम्ही काहीतरी वेगळंच देऊ तुम्हाला. त्यानंतर BYD शार्क 6 हा जो पिकअप ट्रक आहे हा देखील यांनी ते शो केलेला आहे, बऱ्यापैकी मोठा आहे बरं का. त्यानंतर हा जो नेता ब्रँड आहे ना हा चायनीजच आहे, पण त्यांनी देखील बऱ्यापैकी गाड्या ज्या आहेत ते शो केलेले आहेत. आणि थोडंसं डिझाईन जर पाहिलं नाही ओल्ड टाईप आहे बरं का. आता ही नेताची एक गाडी आहे जिच्यामध्ये जर पाहिलं तर जे ओव्हरवरती तुम्ही जर पाहिलं टर्न इंडिकेटर राहतात ते इथे देण्यात आलेले आहेत. तर तुम्हाला या गाडीचं इंटेरियर दाखवलं ना मी, असं काही इंटेरियर पाहायला भेटतं. सिम्पली काही विषय नाही. इथे तुम्हाला जे स्पीड वगैरे ते पाहायला भेटतं. अच्छा, यांचं लॉन्चिंग चालू आहे बरं का आता. आय थिंक एक कस्टमर आहे ज्यांनी ही गाडी घेतली, विनर असतील, ते विनर झालेत. त्यानंतर एक ब्रँड दीपाल म्हणून आहे आणि त्यांची ही गाडी पहा, एवढी क्यूट आहे ना ही गाडी, विचारू नका तुम्ही. तिचे हेडलॅम्प वगैरे पहा एकदम मस्त आहे. सिंगल डोअरमध्ये असणार आहे भाई. ही जर भारतामध्ये लॉन्च झाली ना MG कॉमेटच्या कॉम्पिटिशनला एकदम जबरदस्त आहे. प्राइसिंग देखील तेवढीच कॉम्प्रेसिव्ह म्हणजे कमी असणार आहे. जस्ट तुम्ही क्लस्टर पहा तुम्ही, TFT डिस्प्ले टाईप आहे, त्यांनी ते एक स्क्रीन देण्यात आलेली आहे. तो अशी काय गाडी आहे, जास्त वाईड सीट नाही आहे बट ठीक आहे. सिटीच्या यूजने चांगली आहे. मागे सुद्धा 2 व्यक्ती बसू शकतात. रिअर साईडने जर आपण पाहिलं तर गाडी तुम्हाला अशी काय पाहायला भेटते. वाव, किती क्यूट डिझाईन आहे ही. ओव्हरऑल किती स्पेस आहे. अच्छा, यांनी सीट खाली पाडल्या. तो सीट जर खाली पाडल्या तर एवढं जे स्पेस आहे हा तुम्हाला इथे या गाडीमध्ये पाहायला मिळतो. हा पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्येच असणार आहे. HK50 आहे. हा दीपालचा आहे ना E07 आहे भाई, जबरदस्त आहे बरं का. डिझाईन पहा ना, कुपे टाईप डिझाईन तुम्हाला इथे पाहायला भेटतं आणि बऱ्यापैकी मोठं आहे. तर असं काही जे डिझाईन आहे या गाडीत तुम्हाला पाहायला भेटतं. ओके, यांनी ड्रोन पण आहे की ते शो केलेलं आहे. ओ भाई क्या बात आहे. म्हणजे फ्युचर तर फ्युचरच आहे. एक कधी चालायचं किती रन होईल काय माहिती. त्या हवेमध्ये चायनाचे ड्रोन आहेत ना, विमानाला धडकायला बसलेत. अवतार सेकंड ओके असं नाव देण्यात आलेलं आहे. पूर्ण सेम गाड्या आहेत बट गाड्यांचं तुम्ही डिझाईन पहा एकदम स्लीक आणि मोठं जे डिझाईन आहे इथे पाहायला भेटतं. आतल्या साईडने जर पाहिलं असं काही जे डिझाईन आहे पाहायला भेटतं. बऱ्यापैकी कॉकपिटमध्ये बसल्या 3 स्क्रीन आहे. इथे तिकडे सुद्धा एक स्क्रीन जी आहे ती देण्यात आलेली आहे. देन मर्सिडीज. सो इथे आहे AMG सिरीज. आता इंटिरियर दाखवून देतो बरं का. 698 किलोमीटरची रेंज आहे. चला या गाडीचं तुम्हाला दाखवून देतो. सो असं काही जे डिझाईन आहे हे तुम्हाला या गाडीचं इथे पाहायला भेटतं. मर्सिडीज तर ठीक आहे बरं का. आपल्याकडं हे सर्व गाड्या EQC 450+ आहे. ही GLA 200 भारतामध्ये भरपूर फेमस आहे. C क्लास ती कन्व्हर्टेबल आहे. हाय डिझाईन AMG SL 55 हाय डिझाईन आहे मित्रांनो. वाव, लुक ॲट द फील म्हणजे फीलच. गेन हायब्रिड S क्लासमध्ये प्लग इन हायब्रिड सही आहे ही गाडी. G63 ठीक आहे. मर्सिडीजचं आपल्याकडे भरपूर पाहिलं जातं बट मी तुम्हाला एक ब्रँड असा दाखवतो जो की तुम्ही भारतामध्ये तर नक्कीच पाहिला आहे आणि तो ब्रँड इथे देखील आहे, भरपूर फेमस आहे. Isuzu. आणि Isuzuच्या ज्या पिकअप ट्रक आहे ना त्या भरपूर फेमस आहे इथे. तर इथे जर पाहिलं तर हायलँडर म्हणून हा मॅक्स फोर्सचा जो हायलँडर आहे हा पिकअप ट्रक आहे. आणि तुम्ही जर डिझाईन वगैरे जर पाहिलं आतल्या साईडला असं काही जे डिझाईन पाहायला भेटतं. पिकअप ट्रकची इथे भरपूर क्रेज आहे बरं का. इथे मागच्या साईड जवळपास 1-1.5 टन जी कॅपॅसिटी ती असू शकते. इथे जर पाहिलं हा देखील एक V-क्रॉस आहे. हो भाई, V-क्रॉस तर भारतामध्ये विकला जातो ना, बट हा मॉडिफाईड केलेला आहे बरं का यांनी बऱ्यापैकी. लिटरचं जे डिझेल इंजिन आहे ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे. तुम्ही
पाहू शकता. हा बऱ्यापैकी असा वर करून ठेवलेला आहे त्यांनी, पण ठीक आहे. 4x4 मध्ये आहे. मागच्या साईडला मोठी जी ही देण्यात आलेली आहे. हा मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये आहे. मला फर्स्ट टाईम दिसला मॅन्युअलमध्ये, तर ठीक आहे. फ्लॅट तुम्हाला जास्त काय ग्राउंड क्लिअरन्स याच्यामध्ये भेटत नाही. तर अगेन हा इसूझूचा D-Max मला तुम्हाला दाखवायची राहून गेली. ते ड्रॅगन मॅक्स आहे जे की यांनी इथे शो केली. आय थिंक हे ओल्ड मॉडेल असणार आहे, आता तर काही लॉन्च होणार नाही. बट असं काही डिझाईन आहे. ओ MUX, बरोबर आहे MUX, मी MD म्हणत होतो, बट हा MUX आहे. बघा काय विषय भाई, असं चालतंय बा. तो काय डिशूम देऊ करतो डिशूम. हा दादागिऱ्या करतोय. सो हा MUX आहे बरं का. आणि भारतामध्ये ही गाडी मागच्या BS4च्या आधी देखील विकली जायची, पण ही गाडी त्यांनी लॉन्च करायला पाहिजे भारतामध्ये. नेक्स्ट लेवल आहे. इंटेरियर वगैरे फिट अँड फिनिश लेवल तुम्ही पाहू शकता. डेन्झा या नावाने आहे आणि हे देखील बऱ्यापैकी मोठ्याच गाड्या बनवतात बरं का. ही जर पाहिली तर डेन्झा N9 आहे. सॉफ्ट टच मटेरियल, स्क्रीन इथे देखील स्क्रीनवरती सनरूफ. सो इथे जर तुम्ही प्रेस केलं तर डोर हँडल बाहेर येतं, देन तुम्हाला ओपन करायचं. म्हणजे ह्या गाडीचं आहे ना, आपण तिकडे GSCची एक गाडी होती तिचंसुद्धा एक सेम डिझाईनमध्ये पाहिलं होतं, यांनी देखील इथे शो केलेली आहे. सो हा डेन्झा B8 एक मोठी डिफेंडर टाईप जी SUV आहे, तिचीच कॉपी इथे तुम्हाला वाटते. फ्रंट साईडने तुम्हाला एकदा दाखवून देतो. फ्रंट साईडने जर पाहिलं ओव्हरऑल असा जो लुक आहे हा या गाडीचा तुम्हाला पाहायला भेटतो. त्यानंतर अजून एक कार ब्रँड माझदा. आणि थायलंडमध्ये माझदाचं मार्केट बऱ्यापैकी मोठं आहे बरं का. इथे तुम्हाला CX-330 ही गाडी देखील इथे त्यांनी शो केलेली आहे. आणि बेसिकली गाडीमध्ये जर पाहिलं तर पेट्रोल इंजिन जे आहे ते दिलं जातं. सो पेट्रोल आणि इलेक्ट्रिक गाडी म्हणजे आईस इंजिनमध्ये ह्या गाड्यांचा जो फरक आहे ना, हा देखील तुम्हाला लगेच कळून जातो. स्पेस वगैरे जर पाहिलं तर तो देखील तुम्हाला इथे या गाड्यांमध्ये चांगला भेटतो. त्यानंतर त्यांचा पिकअप ट्रक माझदा BT50 हा देखील यांनी इथे शो केलेला आहे. रेड कलरमध्ये चांगला दिसतो. आणि काय बात आहे, म्हणजे आम्ही व्लॉगिंग सोबत सुरू केली होती आणि आमचा ध्रुव भाऊ भेटला. मतलब एक पॉइंट पे मुझे मालूम था तू मिलेगा मुझे, आणि भेटलो शेवटी. और भाई ये हमारे साथ ही कर रहे हैं और एकदम सिंपल है, कोई बड़ी स्क्रीन नहीं, कुछ नहीं, क्या सही है. और मालूम है हाँ. इधर एक चीज मालूम होती है कि जो इलेक्ट्रिक कार है ना और जो आइस में अलग ही पता चल जाती वो बाहर से ही मालूम चलता है कि नहीं यार ये आइस में. हाँ, ये बात है इधर. और ये आइस में फील अलग है रे. और ये आइस है, ये दूर से ही पता चलता दूर है से क्योंकि पता. बड़ी स्क्रीन विन कुछ नहीं, वो सब इलेक्ट्रिक का हिस्सा. तो अपन भी एक कार बनाएंगे हाँ अपने इंडिया में, और वहाँ पे ऐसे बड़ी स्क्रीन वगैरह पूरा चाइना जैसा मार्केट माहौल कर देंगे झाला. सो बेसिकली माझदाचा पिकअप ट्रक आहे ऑटोमॅटिक गिअरबॉक्समध्ये. आणि नॉर्मली 1 टन कॅपॅसिटी जे आहे ते असणार आहे. इथे मागच्या साईडला तुम्ही काही साहित्य वगैरे ते ठेवू शकता. इथे जर पाहिलं माझदा 6E ही पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये यांची गाडी आहे बरं का. ही इथे शो केलेली एक्सपोर्ट कार देखील आहे. डिझाईन तुम्ही पाहून घ्या एकदा. हो भाई काय डिझाईन आहे, जबरदस्त. पोर्शामध्ये जाऊया जरा. भाई पोर्शा म्हणजे ही आहे पॅनामेरा. भाई काय आहे म्हणजे डिझाईन असतं गाड्यांचं राव, जबरदस्त. आणि इथे ना एक गोष्ट बरं का, आम्ही भारतातला सुद्धा मोटर शो जो अटेंड करतो ना, त्याच्यामध्ये मोस्टली ह्या गाड्या आहे ना लॉकच राहतात. आणि इथे पण लॉक आहे, मला वाटलं ओपन असतील. ही 911 पहा, ही काय गाडी आहे, जबरदस्त. फ्रंट साईडने लुक पाहतो. देन पुढची आहे 718. पुढची आहे टायकन. ही आहे मॅकॅन. डोर ओपन आहे. ही 911 आहे. सो ही आहे मॅकॅन. वाव, जबरदस्त. इथल्या जाईल जर सिम्पल डिझाईन भाई, काय विषय नाही. ते जर पाहिलं एक तुम्हाला जी ॲनालॉगमध्ये घड्याळ ते देखील पाहायला भेटतं. रिअर साईडने ठीक आहे, बट बाई फील आहे या गाड्यांमध्ये बरं का, चांगला फील. सो अशी काही कीज जी आहे ते तुम्हाला या गाडीची पाहायला भेटते.
थँक्यू. देन ही आहे सो पुढे EX90 तुम्ही पाहताय. ही गाडी भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकते बरं का, चान्सेस आहेत या गाडीचे. आणि पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये आहे. सो इथे तुम्हाला 745 किलोमीटरची रेंज आहे या गाडीमध्ये ऑफर केलेली आहे. ही आहे XC60 आणि पुढे EX90 आहे. पण त्याचं मला तुम्हाला इंटेरियर दाखवायचं आहे कारण की ते महत्त्वाचं आहे. ओके, सो असं काय इंटेरियर आहे. इथे देखील स्क्रीन येऊन गेली आता ओलोच्या गाडीमध्ये छोटीशी. ही एक मोठी स्क्रीन आहे, वरती मूनरूफ तुम्हाला पाहायला भेटतो. सो असं काय इंटेरियर. ह्या गाडीचा लॉंग व्हिडिओ मी करणार आहे बरं का. त्यानंतर निसान इंटरनॅशनल मार्केटमध्ये कुठल्या कुठल्या गाड्या विकतात चला मी तुम्हाला दाखवतो. E-पॉवर म्हणजेच ही इलेक्ट्रिकमध्ये असणार आहे. त्यानंतर CO2. ओके, सो हायब्रिड इंजिन आहे याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता. इलेक्ट्रिक मोटर आणि एक पेट्रोल इंजिन जे आहे ते इथे शो केलेलं आहे. सेरेना या गाडीचे जे नाव आहे ते असणार आहे. MPV सेगमेंटची गाडी आहे. बेसिकली टोयोटा वेलफायर जी गाडी आहे त्या गाडीच्या कॉम्पिटिशनला ही गाडी असणार आहे. सो असं काय आतल्या साईडला तुम्हाला जे इंटिरियर आहे ते पाहायला भेटतो. इथे बकेट सीट देण्यात आलेले आहेत. देन रिअर साईडला जर पाहिलं असा काय स्पेस तुम्हाला मिळून जातो. त्यानंतर निसानची किक जी की भारतामध्ये विकली जायचे पण आता नंतर त्यांनी बंद करून टाकली डायरेक्ट. बट इथे E-पॉवर म्हणजेच त्याच्यामध्ये तुम्हाला जी हायब्रिड टेक्नॉलॉजी आहे ती दिली जाते. आतल्या साईडला तुम्ही इंटेरियर पाहू शकता. बेसिक इंटेरियर आहे, जास्त काय खूप मोठं इंटेरियर नाही. त्यानंतर निसानची ही एक सिडान आहे बरं का. बेसिकली अल्मेरा या गाडीचं नाव आहे. आम्हाला फ्रंट साईडने वाटलं ती वेरनाचे बरं का, ओल्ड जनरेशन. पण आतल्या साईडला इंटेरियर जर पाहिलं तर ते देखील मी तुम्हाला एकदा दाखवून देतो. सो असं काय या गाडीचं इंटेरियर तुम्हाला इथे पाहायला भेटतं. मोस्टली इथे गाड्या ॲटोमॅटिक गिअरबॉक्समध्येच शो केलेल्या आहे बरं का. हा एक त्यांचा पिकअप ट्रक आहे. निसानची इंटरनॅशनल मार्केटमध्ये ना भरपूर प्रोडक्ट आहे बरं का. हे नवारा म्हणून एक जो नाव हे आहे. देन इथे अगेन याचं एक स्पोर्टी व्हर्जन तुम्हाला पाहायला भेटतं. देन इथे सेरेना अगेन आपण आधी पाहिलेली आहे तीसुद्धा सेरेना आहे. देन किक E-पॉवर आणि त्यानंतर अजून काय आहे. ओके, सो सेरेना E-पॉवर आणि ही अशा पद्धतीनं सेरेना E-पॉवरची जी ओव्हरऑल हायब्रिड टेक्नॉलॉजी काम करते. सो बेसिकली काय माहिती आहे का, दिस इज द पेट्रोल टँक. हा आहे एक बॅटरी सेटअप आणि इथे फ्रंट साईडला जर पाहिलं तर ही जी मोटर आहे ही इलेक्ट्रिक मोटर आहे आणि हे पेट्रोल इंजिन आहे 3 सिलेंडरचं. सो बेसिकली होतं काय, ज्या वेळेस गाडी स्टार्ट होते त्यावेळेस तुम्हाला थोडक्यात सांगतो बरं का, हे महत्त्वाचं आहे. हायब्रिड टेक्नॉलॉजी जी असते तर ती काम कसं करते, जसं की ग्रँड विटारा, टोयोटा हाय रायडर, त्यांना होंडा सिटीमध्ये सुद्धा देण्यात आलेली. सो बेसिकली ही बॅटरी जेव्हा तुम्ही गाडी बंद करून पार्किंगमध्ये ठेवतो त्यावेळेस ही बॅटरी चार्ज झाली. ज्यावेळेस गाडी सकाळी तुम्ही स्टार्ट करता त्यावेळेस गाडी स्टार्ट होते ह्या बॅटरीवरती. बॅटरी पॉवर देते इथे ह्या इलेक्ट्रिक मोटरला, ब्लू मोटरला बरं का. त्यानंतर गाडी ही स्टार्ट होऊन जाते, पुढे जाते. देन आता डिपेंड ऑन बॅटरी कॅपॅसिटी आणि तुम्ही गाडी कशी चालवतो त्याच्यावरती एक साधारणतः 10 ते 20 किलोमीटर झाल्यानंतर आहे ना ती बॅटरी जी आहे ते कमी होऊन जाते, म्हणजे लोला आहे ते. ज्यावेळेस 20% राहते त्यावेळेस ॲटोमॅटिकली तुमचं जे पेट्रोल इंजिन आहे ते स्टार्ट होऊन जातं आणि त्यानंतर मग गाडी ऑन दी वे. तुम्हाला हे कळतसुद्धा नाही की पेट्रोल इंजिन स्टार्ट झालं आहे, इलेक्ट्रिक पॉवर जे आहे ते कट झाले आहे, तुम्हाला कळत नाही. त्यानंतर पेट्रोल इंजिन स्टार्ट होतं. देन गाडी तुमच्या रेग्युलर स्पीडला जी इलेक्ट्रिकमध्ये चालत असते तीच पेट्रोल इंजिनमध्ये चालते. आणि ज्यावेळेस इलेक्ट्रिक जे इंजिन आहे ते स्टार्ट होतं त्यानंतर पुन्हा एकदा ही जी बॅटरी ही चार्ज व्हायला सुरुवात होऊन जाते. सो त्यानंतर काही किलोमीटर झाल्यानंतर ज्यावेळेस ही फुल चार्ज होते त्यावेळेस पुन्हा एकदा आपलं जे पेट्रोल इंजिन आहे ते कट ऑफ होऊन जातं आणि पुन्हा गाडी इलेक्ट्रिक मोटरवरती रन व्हायला सुरुवात होते. सो ही जी सायकल आहे ही चालू राहते, त्याच्यामुळं इंजिन बंद चालू होत राहतं, त्याच्यामुळे तुम्हाला जे मायलेज आहे ते चांगलं मिळतं. सो असं काय ही टेक्नॉलॉजी आहे ते तुम्हाला इथे दाखवलेली आहे. त्यानंतर मित्सुबिशीच्या आपण मोटरच्या इथे आलेलो आहोत आणि ही X-Force EV आहे त्यांची. सो बेसिकली इलेक्ट्रिक आता प्रत्येक ब्रँडला जे आहे ते काही ना काही इलेक्ट्रिक शो करणं गरजेचं आहे. सो त्यांनी इथे ही इलेक्ट्रिक जी गाडी आहे ती शो केलेली आहे. आणि ओके, अरे ही इलेक्ट्रिक नाही, ही हायब्रिडमध्ये, सॉरी बरं का, हायब्रिडमध्ये 24.4 किलोमीटरचं जे मायलेज आहे ते इथे यांनी क्लेम केलेलं आहे. सो तुम्ही इंटिरियर पाहू शकता, बऱ्यापैकी चांगलं इंटिरियर तुम्हाला पाहायला भेटतं. रिअर साईडला स्पेस देखील चांगला आहे. इथनं तुम्ही गाडीमध्ये जे आहे ते पेट्रोल भरू शकता. आणि
स्पेअर साईडने जर पाहिलं असं काही जे डिझाईन आहे ते तुम्हाला या गाडीचं पाहायला मिळतं. देन न्यू एक्सपांडर ही सुद्धा जर पाहिलं ही MPV असणार आहे आणि ही सुद्धा हायब्रिड टेक्नॉलॉजीसोबत आहे. सो अशी काही गाडी फ्रंट साईडने तुम्हाला एकदा मी गाडी दाखवून देतो. सो अशी काय गाडी इथे मी शो केलेली आहे. हा एक पिकअप ट्रक आहे बरं का यांचा, ट्रिटॉन आणि क्लीन डिझेल. क्या बात आहे, डिझेल म्हणजे विषयच नाही का ना काही. हो असा काय हा पिकअप ट्रक आहे, त्यांनी बोनट उघडलेलं आहे. सो इंजिन एकदा तुम्हाला दाखवून देतो. सो असं इंजिन आहे. देन पजेरो स्पोर्ट्स. आई ही गाडी एक काळ असा होता ना, भारतीय ॲटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये ह्या गाडीने राज केलेलं होतं. आणि इथे ही गाडी यांनी नेक्स्ट जनरेशन जे आहे ते आपल्याकडे तर ऑलरेडी ह्या गाडीचं खूप जुनं जनरेशन होतं, बट जे नेक्स्ट जनरेशन इथे आता यांनी दाखवलेलं तुम्ही पाहू शकता. काय जबरदस्त आहे. प्राइसिंग जर पाहिली तर 13,89,000 बाद जे आहे ते तुम्हाला ह्या गाडीची प्राइसिंग इथे मिळते. एक अराऊंड 35 लाखाच्या दरम्यान या गाडीची जी प्राइसिंग आहे ती असू शकते. पेडल शिफ्टर असेल, ॲटोमॅटिक गिअर बॉक्स, देयर इज नो सनरूफ. आतल्या साईडला जर पाहिलं तर असं काय गाडीचं ओव्हरऑल जे डिझाईन ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं. सो हे तर झालं आता नुसतं विषयी मोटर्सबद्दल. त्यानंतर ग्रेट वॉल मोटर. आता ग्रेट वॉल मोटरची तुम्हाला हिस्ट्री मी सांगतो, कारण की ग्रेट वॉल मोटर आणि हवल हे पार्टनरशिपमध्ये आहे ना भारतीय मार्केटमध्ये एंटर होणार होते अराऊंड 2019-20च्या दरम्यान. आणि जो हुंदाईचा नाही सॉरी जनरल मोटर म्हणजे शॉर्लेचा जो चाकांचा जो प्लांट आहे ना तो देखील त्यांनी म्हणजे गव्हर्नमेंटसोबत बोलणी चालू केलेली होती. पण त्यानंतर चायना आणि आपले जे रिलेशन आहे ते खूप खराब झाले. त्यानंतर मग यांचा जो प्लॅन आहे तो पूर्णपणे फिसकटला, कारण की गव्हर्नमेंटने जर पाहिलं पूर्ण स्ट्रिक्ट करून टाकलेलं आहे चायनाला. तर त्याच्यामुळं हा ब्रँड राहिला भारतामध्ये यायचा. नाहीतर हा ब्रँड जर आत्ता भारतामध्ये असताना भरपूर गाड्या असत्या. त्यांची ही ओरा गुड कॅट म्हणून एक हॅचबॅक आहे, जे की असं काही जे डिझाईन आहे हे तुम्हाला इथे ऑफर करते. बऱ्यापैकी क्यूट डिझाईन आहे बरं का या गाड्यांचं. मोस्टली आपल्याला ह्या ज्या गाड्या आहेत ना ह्या लवकर पाहायला भेटत नाही. पूर्णपणे कॉपी करून दिली बाई, विषयच नाही काही. पहा ना तुम्ही साईडने सुद्धा. खरंच चायनाला मानावं लागेल राव. इंटेरियर एकदा पाहून घ्या चला. इंटेरियर पहा कसं केलेलं आहे. अनलॉकचं बटन इथे आहे, ड्राईव्ह सिलेक्टर, ऑल व्हील ड्राईव्ह, स्क्रीन, त्याला बऱ्यापैकी ॲक्सेसरीज होत्या. इथे जर पाहिलं हे प्रॉपर जे डिझाईन आहे हे तुम्हाला या गाडीचं पाहायला भेटतं. आणि याचा कॅमेरा जर पाहिला तो इकडे बाजूला माउंट करण्यात आलेली, इथे खाली नाही गेला. देन हॅवल ही हायब्रिडमध्ये असणार आहे. हा ब्रँड ॲक्च्युली येणार होता बरं का इंडियन मार्केटमध्ये, बट नाही त्यांना पॉसिबल झालं. गव्हर्नमेंट जेवढं स्ट्रिक्ट करून टाकलं. देन टँक 30 हे एक मॉडेल मला तुम्हाला दाखवायचं आणि हे स्पेशल एडिशनमधलं आहे. आता फ्रंटने जर पाहिलं ना तुम्हाला एका गाडीची आठवण नक्कीच येणार आहे. सो हा बोनट पाहिल्यानंतर सो कमेंटमध्ये सांगा मला कुठल्या गाडीची तुम्हाला आठवण येते. तो इथे जर पाहिलं वरती चढण्यासाठी जागा वगैरे देण्यात आलेली आहे. मोरलेस सेमच तुम्हाला पाहायला भेटतं. गोप्रोची चार्जिंग संपली होती, बट इथे आहे कियाचं पवेलियन EV9 तुम्ही पाहू शकता. आणि ही ऑल व्हील ड्राईव्हमध्ये आहे बरं का. बट इथे EV5 सुद्धा आहे, जे की भारतामध्ये येण्याचे चान्सेस आहे बरं का. बट काय माहिती आता हे लोक काय करतात ते. बट ठीक आहे, असा काही स्पेस तुम्हाला मिळून जातो. इंटेरियर जर पाहिलं मोरलेस तुम्हाला जे इंटेरियर आहे हे सेमच पाहायला भेटतं बरं का EV9 प्रमाणे. बट जर पाहिलं तर इथे थोडासा हा जो स्पेस आहे ना हा वाढलेला आहे. थोडासा एक प्रीमियम जो फील आहे हा या गाडीमध्ये नक्कीच आहे. सो इथनं तुम्ही जी गाडी आहे ती चार्ज करू शकता आणि क्लोज करायचं आहे. सो हे बटन जर प्रेस केलं क्लोज होऊन जातं. सो फ्रंट साईडनं जर पाहिलं तर अशी काही गाडी जी आहेत तुम्हाला पाहायला भेटते. सो हे आहे कियाचं पवेलियन. देन निसान तर आपण कवर केलं. आता मला त्या साईडला तुम्हाला MGचे सुद्धा काही प्रोडक्ट दाखवायचे आहेत. ॲटोमोबाईलचं जे प्रेझेंटेशन आहे ते हे सरसुद्धा करतात. एज भरपूर झालेलं आहे, पण काही विषय नाही. त्यांची आय थिंक ती वाईफ असणार आहे सोबत, ती कॅमेरा पकडते. हे भारी राहू पॅशन आहे इथल्या लोकांमध्ये की नाही का काहीतरी करायचं दाखवायचं लोकांना. सो येस MG इथे आहे IM6 अशी काही गाडी आहे. देन मेन MGचे जे प्रोडक्ट हॅचबॅकमध्ये जर पाहिलं ती हे MG3 हायब्रिड ही गाडी असणार आहे. बट ठीक आहे 20-25 दरम्यान मायलेज देईल असे काही गाडी जे आहेत तुम्हाला हॅचबॅक इथे पाहायला भेटते.
ओके रिअर AC वेंट्स आणि बॅक साईडने जर पाहिलं तर अशी काही गाडी आहे. आणि बऱ्यापैकी इथे जर पाहिलं ब्रिट डायनामिक हे जे नाव आहे हे ते लिहायला अजिबात विसरत नाही. देन MGची S5 EV पूर्णपणे इलेक्ट्रिकमध्ये ही गाडी आहे. तर तुम्ही पाहू शकता फ्रंट लुक असेल, फ्रंट लुक एकदा तुम्हाला थोडं दाखवून दे. बऱ्यापैकी ॲग्रेसिव्ह बरं का फ्रंट लुक जरी तुम्ही पाहिला तरी. तो वरती DRL, खाली हेडलॅम्प. देन जवळपास क्रेटाच्या सेगमेंटमधली ही गाडी आहे आणि ओके पूर्णपणे इलेक्ट्रिक आहे. 416 किलोमीटर. सायबरस्टर, ओ भाई इथे आहे सायबरस्टर. त्या गाडीचा व्हिडिओ लाईव्ह आहे बरं का आपल्या यूट्यूब चॅनलवरती, नक्की पाहू शकता. देन इकडे आहे MGची ही मॅक्सिस 7. ओके सो आय थिंक आम्ही M9 तिकडे भारतामध्ये पाहिली होती, बट हे जरा थोडंसं अजून त्याच्यापेक्षा प्रीमियम बरं का. सो अशी काय ही गाडी पाहू शकतो. SAIC मोटर. सो SIAC हा जो ब्रँड आहे ना, याच्याबद्दल मी जर तुम्हाला थोडक्यात सांगितलं तर हा एक चायनीज ब्रँड आहे आणि यांच्या अंडर आहे ना भरपूर गाड्या येतात बरं का. म्हणजे भरपूर ब्रँड आहेत. बऱ्यापैकी जे ब्रँड थोडंसं फायनान्शियल स्ट्रगल त्यांचा स्टार्ट होतो, मग त्यांना दुसरा कुठला ब्रँड म्हणजे त्यांना फायनान्शियल त्यांच्याकडे कुठलाही सपोर्ट नसते, त्यावेळेस मग ते दुसरा एखादा जो ब्रँड असतो तो त्यांना ॲक्वायर करतो. टाटा मोटर्सने लँड रोवर, जॅगवार तुम्हाला माहिती असेल ते ॲक्वायर केलं. देन महिंद्राने नवी स्टार आणि रेक्स्टन कुठल्या कंपनीचे सॅनियन ब्रँड त्यांनी कोरियन जो ब्रँड आहे तो ॲक्वायर केलेला होता. सो ही MG5 Pro. आणि सिडानमध्ये जर पाहिलं जी गाडीचं ओव्हरऑल डिझाईन आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळतं. सो MG3 हायब्रिड प्लस आहे ही, ती बऱ्यापैकी मॉडिफाईड केलेली आहे बरं का. सो MG4 आहे ही. आणि डिझाईन जर पाहिलं तर म्हणजे ग्राफिक्स वगैरे जर पाहिलं गाडीचे तर परफेक्ट आहेत. कॅलिपर एकदा पाहून घ्या तुम्ही. सो असे काही कॅलिपर तुम्हाला इथे पाहायला मिळतात. देन इथे ऑडीचा सेटअप तुम्ही पाहून घ्या. ऑडीच्या भरपूर कार आहे बरं का इथं. सो बेसिकली Q8 स्पोर्टबॅक e-tron आहे. देन इथे A5 आहे कुपेमध्ये. हा जो डोअर आहे अशा पद्धतीनं ओपन करून फ्रेमलेस डोअर तुम्हाला मिळून जातं बरं का. आणि देन इथे मागच्या साईडला तुम्हाला जायचं आहे. बाहेरच्या मार्केटमध्ये जर पाहिलं तर QC e-tron ही एक आहे. 46,99,000 रुपये या गाडीत जर पाहिली तर इथे किंमत आहे. बेसिकली थाई रुपीजमध्ये आहे. 2.5 थाई तुम्ही पकडून चालू शकता याला कन्वर्ट केलं तर. देन Q5 स्पोर्टबॅक. वा वॉट अ कार. जबरदस्त डिझाईन पहा फक्त तुम्ही. इलेक्ट्रिक टेलगेट. आतल्या साईडने एंट्री जर पाहिलं ओ हो मस्तच. देन S6 e-tron जी फुल्ली इलेक्ट्रिक असणार आहे. आणि ठीक आहे गाडीचा जो ओव्हरऑल लुक आहे हा तुम्हाला इथे पाहायला भेटतो. वॉल्यूम पहा फक्त तुम्ही. सो इथे कॅमेरा आहे आणि इथे आतल्या साईडला स्क्रीन आहे. सो तुम्ही ज्यावेळी ड्रायव्हर त्या साईडचं पाहायचं असेल ना त्याला किंवा राईट साईडचं लेफ्ट साईडचं, सो तुम्ही हे कॅमेरा थ्रू याचा जो व्ह्यू आहे हा देण्यात आलेला आहे. ऑलरेडी इथे असेल बट प्रॉपर पद्धतीने आपण पाहू शकतो आतमध्ये बसल्यानंतर. सो असं काय जे डिझाईन आहे हे या गाडीमध्ये तुम्हाला पाहायला मिळतं. देन इथे आहे RS3 स्पोर्टबॅक. वा वॉट अ कलर. ज्याला शब्द अपुरे पडतील अशी डिझाईनमधली ही गाडी आहे. देन इथे RS4 देखील आहे. देन इथे आहे TT RS. डिझाईन पाहणार फक्त तुम्ही. एकदम या गाड्या लवकर पाहायला भेटत नाही. फ्रंट साईडने जरी पाहिलं ना तुम्ही असं काय लुक आहे. TT हेरिटेज आहे. TT कुपे आहे. टोयोटा. आता टोयोटाची हायलक्स तर तुम्ही नक्कीच पाहिले असेल. देन हायलक्सचेच इथे पिकअपचे ना भरपूर प्रकार तुम्हाला पाहायला भेटतात बरं का. जसं की ही जर पाहिलं तर जी रिव्हो आहे. हां ह्या रिव्होमध्ये एक वेगळं काय माहिती का, आता फ्रंट साईडने जर पाहिलं मोरलेस तुम्हाला हायलक्सच जे डिझाईन ते पाहायला भेटतं, बट ग्रिल वगैरे चेंज आहे. आणि ह्या गाडीमध्ये जर पाहिलं सेकंड डोअर नाही, कारण की तुम्ही हा डोअर जर ओपन केला तर इथे तुम्हाला फ्रंट साईडचा डॅशबोर्ड वगैरे स्क्रीन पाहायला भेटते. बट इथे मागच्या साईडला जर पाहिलं ना कुठल्याही सीट नाही. सो हा स्पेस आहे. तुम्हाला काही स्टोरेज वगैरे ठेवायचं असेल मागच्या साईडला तर ते तुम्ही इथे ठेवू शकता. देन इथे
जो हायलक्स चॅम्प आहे हा देखील यांनी दाखवले. हा बऱ्यापैकी रेट्रो जे डिझाईन आहे, जुन्या काळचं डिझाईन, हे तुम्हाला इथे पाहायला भेटतं. इथे तुम्ही पाहू शकता, हा एक इथे शो केलेला आहे त्यांनी. आणि 5,97,000 जे थाई रुपीजमध्ये जे आहे ते थाईमध्ये कन्वर्ट केला. ₹2.5 आता सध्या एका थाईची किंमत आहे. सो अशी याची जी प्राइसिंग आहे ही इथे यांनी दाखवलेली आहे. पिकअप तुम्ही पाहू शकता. त्यानंतर हा डिलिव्हरी एक्सप्रेस म्हणून एक आहे. आपल्याकडं महिंद्रा पिकअप वगैरे चालतात, बट इथे तुम्ही पाहू शकता किती क्यूट जे पिकअपचं डिझाईन आहे हे इथे यांनी शो केलेलं आहे भाई. नेक्स्ट लेवल. इथे फूड ट्रक एक बनवलेलं आहे याच्यावरतीच, हायलक्स चॅम्पवरती. आणि इथे जर पाहिलं तर इथे आतमध्ये काही किचन वगैरे करायचं असेल, म्हणजे काही बनवायचं असेल तर ते बनवू शकता. आणि मग तुम्ही इथे सर्व करून खाऊ शकता. सो हॅलो. देन फॉर्च्युनर. फॉर्च्युनरचं तर काय बोलायचं, नेक्स्ट जनरेशन येईल. इथे देखील एक फॉर्च्युनर दाखवलेली आहे. ठीक आहे, ही पण फॉर्च्युनर आहे. फायनान्सचे सुद्धा चांगले ऑप्शन, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं इथे गाड्या डायरेक्ट लोक बुक करतात. यारिस सेम आहे, याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला मॉडिफिकेशन वगैरे. आणि थायलंडमध्ये एक गोष्ट आहे बरं का, मॉडिफिकेशन तुम्हाला लीगल आहे इथे, लीगल तुम्ही बिंदास करू शकता. देन इथे यारिस ही जी हॅचबॅक आहे ती पाहू शकता. टोयोटा का आणत नाही या गाड्या काय माहिती. कोरोला अल्टिस आहे ही आहे नवीन. कॅमरी. देन लेक्ससचे काही ब्रँड आहेत दाखवले, LM350H, NX 450H+. देन ही जर पाहिली UX 300H, RX 350H. हुंदाईचं पाहिलं आणि हुंदाईमध्ये काहीच अपडेट नाही बरं का. हुंदाई थायलंडमध्ये जास्त विकली पण जात नाही आणि असं काही मेजर रोल पण नाही यांचा थायलंड मार्केटमध्ये. हा जर पाहिला एक्सपँग जो नवीन कार ब्रँड आहे, याच्याबद्दल आपण थोडंसं पाहूया कुठल्या गाड्या आहेत. समोरलेच तुम्हाला जे डिझाईन आहे ना ही G6 आहे, पाहू शकता. DRL खालच्या साईडला जर पाहिलं तर हेडलॅम्प देण्यात आलेले आहेत, अलॉईज आहेत, लॅपटॉपसारखी स्क्रीन, इथे एक छोटी स्क्रीन, लेदर रेट इंटिरियर. हे तुम्हाला बऱ्यापैकी बाहेरचं तरी डिझाईन ठीक आहे वेगळं आहे, बट आतल्या साईडला जर पाहिलं तर सेमच. जसं की MPU जर पाहिलं तर वेल फायरचं जसं डिझाईन आहे त्याप्रमाणे तुम्हाला X9चं जे डिझाईन आहे इथे या गाडीचं पाहायला भेटतं. देन ही एक्सपँग G6 आहे, इथे देखील तुम्ही पाहू शकता. डिझाईन वाईज जर आपण पाहिलं ना तर डिझाईन वाईज जास्त काय असा खूप जास्त फरक नाही आहे या गाड्यांमध्ये, म्हणजे इंटेरियरमध्ये बरं का. तर हे एक्सप्लेन करून सांगतात ते की गाडीचे कसे फीचर्स ते काय आहे. सो इथे जर बुक केलं ऑन दी स्पॉट तर काही जे गिफ्ट्स वगैरे आहेत ते देखील कंपन्या देतात. क्रेटा पॅलिसेड ही गाडी यायला पाहिजे बरं का. पॅलिसेड फॉर्च्युनरच्या तोडीला आहे ही गाडी. त्यानंतर इथे आहे रोल्स रॉयस. वाई काय गाडी आहे. आम्ही कालच या गाडीचा व्हिडिओ केला आहे बरं का. ही MPU बरं का, याच्यावरती कॅम्पिंगचं वगैरे जे वरती ॲक्सेसरी ते लावलेले आहेत. स्टारिया ओके. आणि आय थिंक सेंटरवे आपल्याकडे नाही विकली जात ना. एक आहे राहू, ही कुठली गाडी विकतात मला जास्त त्या गाडीचं नाव पण नाही, बट विकतात ते. हुंदाईचं एक आहे बरं का, फिट अँड फिनिश लेवल तुम्हाला गाड्यांमध्ये चांगले भेटतात. जसं की क्रेटा. आता इथे जी क्रेटा विकली जाते ना तर तिचं जर तुम्ही रिअर प्रोफाईल पाहिला तर असं काय आहे जे डिझाईन आहे ते इथे ओल्ड क्रेटा, म्हणजे आत्ता आपल्याकडे जे प्री फेसलिफ्टचं पाहायला भेटतं. सो फ्रंट साईडने जो लुक पाहिला हा लुक वेगळा आहे बरं का. मला वाटत होतं आपल्याकडे हा लुक येईल, बट हुंदाईने बऱ्यापैकी चेंजेस करून दिले. त्यानंतर ही आहे हुंदाईची पॅलेसेड. आणि ही गाडी आहे ना खरंच कॉम्पिटिशन देणारी आहे टोयोटा फॉर्च्युनरला, कारण की ही गाडी एवढी मॅसिव्ह आहे ना, मोठी आहे ना. आतल्या साईडला जर पाहिलं एक प्रीमियम लेवलचं इंटिरियर. इथे जर पाहिलं ड्राईव्ह मोड्स, 2 स्क्रीन. त्यानंतर सेकंड रोमध्ये जर पाहिलं इथे तुम्हाला मोठ्या ज्या बकेट सीट आहेत त्या मिळून जातात. ते मूनरूफ आहे, इथे सनरूफ आहे. थर्ड रोमध्ये सुद्धा जागा आहे. तो जो एक प्रीमियम फील पाहिजे तुम्हाला एक MPUमध्ये, मोठ्या MPUमध्ये, तुम्हाला ही जी गाडी आहे ना ही नक्कीच ऑफर करते. सो माझ्या मते ही भारतामध्ये हुंदाईने आणायला पाहिजे. आर्टिगाच्या कॉम्पिटिशनला ही गाडी असणार आहे. आणि इथे जर पाहिलं 16चं जे मायलेज आहे ते कंपनी क्लेम करते. ॲटोमॅटिक गिअरबॉक्स, पेट्रोल इंजिनमध्ये ही गाडी असणार आहे. साईडने एकदम मी तुम्हाला लुक दाखवतो. सो असा काय जो लुक आहे हा या MPUचा तुम्हाला इथे पाहायला मिळतो. आयोनिकचा N-line जे व्हर्जन आहे ना हे लय नाद आहे. याचा पॉवर वगैरे जर पाहिले ना तुम्ही खूप जबरदस्त आहे. तुम्ही लुक पाहू शकता. देन इकडे आयोनिक 5N ही रेग्युलर आयोनिक 5, आयोनिक 6सुद्धा आहे. देन आपलीवाली क्रेटा आहे इथे आहे ना ही N-line या नावाने विकली जाते बरं का. इथे जर पाहिलं तर आपल्यासारखंच क्रेटाचं जे डिझाईन आहे
या गाडीमध्ये आहे. रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं सेम. देन ही आहे कोना इलेक्ट्रिक एन लाईन. तो कोना तुम्हाला गाडी माहिती असेल, भारतीय मार्केटमध्ये हुंदाईने लॉन्च केली होती, बट एका काळानंतर त्यांनी डिस्कंटिन्यू करून टाकली. या गाडीचं एक खास वैशिष्ट्य काय माहिती का, इथे तुम्हाला 3 सीटिंगचा ऑप्शन देण्यात आलेला आहे, 1, 2 आणि 3. BMWचा एवढा मोठा पवेलियन आहे ना, म्हणजे माझ्या मते त्यांच्या जवळपास 15 ते 20 गाड्या फक्त इथं असणार आहे, ज्या की ते शोकत. नॉर्मली बाकीच्या कार ब्रँड जर पाहिला एक 8-10 गाड्या दाखवतात, बट इथे त्यांनी भरपूर गाड्या दाखवलेल्या आहेत. सो मिनीपासून सुरुवात करूया, कारण की मिनी हा जो ब्रँड आहे हा BMWचाच एक पार्ट आहे, कारण की BMW ओन करते यांना. सो बेसिकली इथे जर पाहिलं मिनीच्या तुम्ही गाड्या पहा. सो मिनी JCW ही एक इथं आहे. देन आहे मिनी कंट्रीमॅन S ऑल 4. सो आय थिंक ही 4 व्हील ड्राईव्हमध्ये असणार आहे. देन इथे आहे ऑल इलेक्ट्रिक मिनी कूपर S ही ऑल इलेक्ट्रिक मिनी S मॅन. सो ही जे हेडलॅम्पचं जे डिझाईन आहे हे चेंज झाले, तुम्ही पाहू शकता. आणि 4 डोअरमध्ये असणार आहे, 5 डोअरमध्ये आहे बेसिकली मागचं जर आपण काउंट केला तर. देन इथे आहे मिनी कन्व्हर्टेबल. वाव काय गाडी आहे, जबरदस्त लुक पहा फक्त मित्रांनो तुम्ही. ओ भाई कडक. मिनी चालवण्याची जी मजा आहे ना ती वेगळीच आहे बरं का. देन ही आहे S4 ऑल. सो असे काही मॉडेलचे आहेत त्यांनी इथे शो केलेले आहेत. सो हे ऑल इलेक्ट्रिक मिनी कूपर SC. रिअर प्रोफाईल तुम्ही पाहू शकता, हे कन्व्हर्टेबल आहे. 59,99,000 बात या गाडीची जर पाहिली तर इथे किंमत आहे. एकदा आपण इंटेरियर पाहून घेऊ. सो इंटेरियर तुम्हाला ह्या गाडीचा असं काय पाहायला भेटतं. सीट पहा, स्पोर्ट्स कारमध्ये जसे सीट्स असतात तसे तुम्हाला इथे या गाडीमध्ये पाहायला भेटतात. रिअर प्रोफाईल जर पाहिला, ओ भाई जबरदस्त सीट क्वालिटी. रिअर प्रोफाईल पहा गाडीचा असा काही तुम्हाला इथे पाहायला भेटतो. देन हे आहे M2. इंजिन फक्त एकदा पाहून घ्या. हे केज पाहू शकता कसे यांनी लावलेले आहेत. ॲटोमॅटिक गिअरबॉक्स. हे 240D 240 आहे एक्स ड्राईव्ह. देन इथे आहे M4. फ्रेमलेस डोर. सीट्स पहा तुम्ही. हो भाई हे आहे BMW न्यू 4 सिरीज आणि ही आहे X3. देन तिथे एक गोष्ट बरं का, फायनान्सचे ऑप्शन जर पाहिले 1.99 म्हणजे 2% तुम्हाला जे फायनान्स आहे ते मिळू शकतं. त्यांनी ते 3 सिरीज आहे नवीनवाली. देन ही आहे i5. BMW भरपूर गाड्या मॅन्युफॅक्चर करते. इथे आहे i4. X7 जी की भारतामध्ये विकली जाते. तुम्हाला याच्याबद्दल नक्कीच माहिती असेल. फोर्ड एकदम कोपऱ्यात जाऊन बसले. सो बेसिकली याच्यावरती आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये एव्हरेजचं म्हणजे आपल्या एंडेवर जी विकली जायची आपल्याकडं त्याचं नेक्स्ट जनरेशन एव्हरेज तुम्ही इथे पाहत आहे. तो इथे ना तुम्हाला भरपूर असे मॉडेल जे आहे ते पाहायला भेटतात एव्हरेस्टमध्ये बरं का. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही मॉडिफिकेशन देखील करू शकता. आणि इथे जर पाहिलं रेंजर हा एक पिकअप ट्रक आहे. लुक पहा फ्रंट साईडने, म्हणजे एवढा मॅसिव्ह आहे ना मोठा की विचारू नका. पूर्णपणे इथे जर पाहिलं कवर आहे. त्याने इथे रॅप्टर रेंजर सिरीजचंच आहे. हे ना या 2च गाड्यांवरती इथे जिवंत आहे बरं का. तो इथे ही एव्हरेस्ट पाहू शकता. नेक्स्ट जनरेशन जी आहे ती दाखवतो मी तुम्हाला. सो असं काय रिअर प्रोफाईल तुम्हाला एव्हरेस्टचा या ठिकाणी पाहायला मिळतो. फीचर्स वगैरे तगडे आहेत. पॅनोरामिक सनरूफ वगैरे तुम्हाला भेटून जातो. त्यामुळे काही गोष्टी फोर्डने ना भारतामध्ये राहून शिकायला पाहिजे होत्या. ते खूप लेट त्यांना रिअलाइज झालं सर्व्हिस कॉस्ट वगैरे. त्याच्यावरती त्यांनी काम पण केलं बरं का. नाही ते सर्वाइव्ह करू शकले. इकडे काय फोर्ड फिगो ॲस्पायर वगैरे इकोस्पोर्ट अशा गाड्या नाही. इथं फक्त रेंजर आणि ती एव्हरेस्ट एवढेच पाहायला भेटतात. त्यानंतर हा झिकर एक ब्रँड आहे बरं का, जो की चायनाचाच आहे. त्याने देखील काही चांगले जे प्रोडक्ट आहेत ते इथे शो केलेले आहेत. त्याच्यावरती आपण रील देखील बनवले 009. चांगला प्रीमियम हा प्रोडक्ट आहे. इथे X एक मॉडेल त्याने दाखवलेले आहे. ही X आहे. तुम्ही डिझाईन पहा. एक डिझाईनमध्ये जर पाहिलं ना तर चायनाचे जेवढे पण कार मॅन्युफॅक्चर आहेत ते बऱ्यापैकी तुम्हाला डिझाईन चांगले देतात. आतल्या साईडने तुम्ही डिझाईन पाहू शकता.
7X एक आहे, 0001 एक. त्यांनी जी स्पोर्ट्स कार आहे ही इथे शो केली, तुम्ही पाहू शकता. आय मॅसिव्ह आहे, जबरदस्त डिझाईन तर कडक आहे. सो असे काय जे कार ब्रँड आहेत हे इथे आलेले आहेत. सो माझं हे टार्गेट आहे की पुढच्या काही दिवसांमध्ये लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट व्हिडिओ मी जरा जास्त बनवेल, कारण की मी एकटाच आहे. ॲक्च्युली ध्रुव पण आहे माझ्यासोबत. मस्त आहे का नाही, खाऊ का? ॲक्च्युली हे डमी प्रोडक्ट आहेत, ओरिजिनल नाही आहे. तर ध्रुव पण आहे, बट त्याला पण त्याचे व्हिडिओ बनवायचे. त्यामुळे काय होतं, एकटा माणूस किती व्हिडिओ बनवा असं बनवतं. पण ठीक आहे, तुम्हाला भरपूर असे मी हा जो बँकॉक मोटर शो हा दाखवला आहे, तिकडे यूज कारचा देखील एक एक्सपो आहे. सो तो देखील मी उद्या कवर करेल, तिकडे देखील जाईल. तो असा काय हा जो एक्सपो आहे हा इथे बँकॉकमध्ये होते आणि बऱ्यापैकी इंटरनॅशनल मार्केटमध्ये जे पण कार ब्रँड आहेत त्यांनी इथे एंट्री केलेली आहे. मोस्टली चायनीजच जास्त आहेत. BMW, ऑडी यांचे नवीन प्रोडक्ट देखील पाहायला भेटले आपल्याला. माझदा एक जो आहे ब्रँड तो देखील इथे आहे, तो देखील एक इंटरेस्टिंग आहे. मित्सुबिशी आहे, रोल्स रॉयस देखील आहे. सो असे भरपूर प्रोडक्ट जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत. सो हा व्लॉग बेसिकली मी तुम्हाला हे दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की इथे कुठल्या जे कार ब्रँड आहेत ते आलेले आहेत. सो असं काही हे आहे. बाकी भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.